आणि हा पॅन आहे कास्ट आयरनचा. कोथरूडला सायकलीवर जायचं फिरायला आणि कदाचित तो डायरेक्ट संध्याकाळचे 1 तास तरी आम्हाला शोधायला लागणार आहे. खूप चावले रे, टेंग चाललेले आहेत. वृक्षारोपण केलं. कपडे घ्या, 4-5 ड्रेस. गप्प बसलाच, काहीच उत्तर नाही दिलं. अभि जा रे हो. दादूने आज स्वतःसाठी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. आवळ्याचा ज्यूस पिते. थोडीशी अडचण झालेली आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत तरी आज अजून स्वयंपाक करायला सुरुवात नाही केली मी, कारण आज शनिवार आहे, दादूला सुट्टी असते. दादूचा डबा नव्हता त्याच्यामुळे मी उठल्यानंतर अगोदर व्यायाम केलेला आहे आणि माझा म्हणा तर सकाळी 7 वाजताच कॉलेजला गेलेला आहे. NSS चा कार्यक्रम आहे त्याच्या कॉलेजमध्ये आणि कदाचित तो डायरेक्ट संध्याकाळीच आहे, त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं म्हणून मी व्यायाम केलं सकाळी. आणि आता तुळशी पूजन करते अगोदर आणि नंतर स्वयंपाक करायला सुरुवात करते. इथे हा सीटर ठेवल्यामुळे थोडीशी अडचण झालेली आहे. आता ह्या सीटरवरती चढून तुळशी मातेला जलार्पण करावं लागतं. तुलश्री श्री सखी शिवे पापरिणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः. आणि आजचं बाहेरचं वातावरण बघा, सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे. रिमझिम पाऊस चालू आहे. क्या ही बोले वरुण देव को, वो अभी रुकने का नाम ही नहीं ले रहे, क्या कर सकते हैं. चला आता स्वयंपाक करून घेते मी. इथे स्वयंपाक करायची तयारी पण केली आहे. कारलं करणार आहे मी आणि शापूची भाजी. आणि फोंडजीने इथे आवळा पण उकळायला ठेवलेला आहे. आवळ्याचा ज्यूस करत आहेत, काढा करत आहेत फोंडजी. चला अगोदर शापू करून घेते. आता मी ह्या पॅनमध्ये कारलं शिजायला घातलेलं आहे आणि शापूची कढई इकडच्या स्टोववरती ठेवलेली आहे. आणि हा पॅन आहे कास्ट आयरनचा म्हणजे बिडाचा आणि हा पॅन खूप जड आहे त्याच्यामुळेच मी ठेवून दिलेला, पण आज वापरायला काढलेला आहे बऱ्याच दिवसातून. खूप जड आहे हा. आणि हे कारलं मी शालो फ्राय करणार आहे. याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही घालणार, फक्त मिरची पावडर, हळद, मीठ बस एवढंच घालायचं. छान लागतं कारलं चवीला. आणि इथे आता फोंडजी देवपूजा करत आहेत. आता आवळ्याचा ज्यूस पिते. फोंडजीने तर मगाशीच पिलेला आहे. हे घ्या फोंडजी नैवेद्य. फोंडजी लीजिए नैवेद्य. दादू को क्यों चिल्ला रहे हो आप? लवकर आवराव. काम काय नाही. आज सुट्टी आहे ना त्याच्यामुळे तो झोपलेला. असं नाही झोपायचं. मला सुट्टी असेल मी झोपतो का? नहीं. मग मी जे करतो ते तुम्ही करा ना. बच्चे है अभी फोंडजी, जिम्मेदारी नहीं है उनके ऊपर. जब जिम्मेदारी आएंगे वो भी उठेंगे जाएंगे ऑफिस. या वयात मी होतो तर काय करत होतो? कुठं जायचा? कोथरूडला सायकलीवर जायचं फिरायला. हो ना फोंडजी, डोंगरावरती. खूप स्वप्न असायचं माहिती का. हाँ अच्छी बात है. प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा. ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमुक्तं करतले वेणुकरे कंगणम्. आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत आणि जेवणामध्ये आम्ही खात आहोत शापूची भाजी, कारलं, दही आणि बाजरीची भाकरी. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. अनम ब्रह्मा सविष्णु भोक्तारे जनार्दन एवं ध्यात्वा अन्नदो विष्णु लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. अरे अरे तिळाच तेल घेतोय, गरम असतं उष्ण असतं बाळा. मग कुठे आपलं शेंगदाणा आहे? घे घे घे, जाऊ थोडंस घेणार आहे. दादूने आज स्वतःसाठी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. उसको करेला पसंद नाहीये. काय झालं, बंद आहे ना? वाह वाह. चमचा तुटून जाय बा. वाह वाह. हे मध्ये अडथळा बाय स्ट्रेट करायची बोट आहे. कुठे आहे ते? बरं पडेल उठण्यापेक्षा. इथे इथे हातावर. अरे अरे तेल आहे ना, मग मला सांगायचं, मला दिसलंच नाही ते. हे शेंगदाण्याचं तेल आहे. हो काय हो, मोबाईल बघता का जेवताना? पाऊस आहे रिमझिम. वाह.
स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर माझा दादू आता झाडू मारत आहे. लगा आहे काम पे. वरची जाळी काढ, वरचं पुसून घे. चीर आहे रे बा, हा स्लॅब खूप खराब आहे. वाळलं का बा? इकडचं पाणी सांगलं होतं मगाशी. ठीक आहे, करियो काम. मी आणि पप्पा शॉपिंग करायला जाणार आहे. शॉपिंग करा किंवा काही करा, आल्यावर करा. इकडे बघ, तुला दरवाजे पुसायचे आज सगळे, कारण पेंट घासला ना परवाच्या दिवशी बेडरूमचा, तर सगळी धूळ उडालेली आहे घरामध्ये. तर आज सगळे दरवाजे पुस. काल तर मी किचन स्वच्छ केलेलं आहे. झाडू मार, थोड़ा वेळ आराम कर, फिर से काम पे लग जा, जब तक मैं और पप्पा घूम के आएंगे मस्त आज. मी किती वर्ष झाले गेलो नाही. रडू नको, रडत आहे. तुला पण पैसे मिळतील शॉपिंग करायला, ठीक आहे. भाभी आलेल्या आहेत. भाभींची चावी माझ्याकडे राहिलेली. रात्री आम्ही गरबा खेळायला गेलेलो रात्री. आ जाओ भाभी, आ जाओ. भाभी ने मस्त साड़ी पहनी है, आज ग्रे कलर है. आ जाओ, आ जाओ. टाइम हो गया ना. हाँ, अभी जा रहे हो? बैठो. अरे नहीं, टाइम हो गया. अच्छा ठीक है, लो. मैं बोल रही हूँ कि ये चाबी ढूंढ रही घर में, काम. मुझे रात में याद आया कि देना, मैंने जाने तो कल सवेरे दूंगी. अभी थोड़ी सी कम है. इनको बोला कि चलो आज छुट्टी है तो जाओ, मेरे लिए कपड़े वगैरह कुछ तो दे दो, दिला दो. पता नहीं. हाँ, शॉपिंग करके आ जाते हैं ना. अभी साड़ी में अच्छी दिखती हो, मस्त दिख रही हो. हाँ हाँ. जी, आपकी क्या परेशानी? मी सकाळी विचारलं तुम्हाला शॉपिंगला जायचं का, तुम्ही गप्प बसलात, काहीच उत्तर नाही दिलं. मग मी काय समजायचं, आज फोंडजीला सुट्टी आहे, मस्त शॉपिंगला जाता येईल. आज सुट्टी, बऱ्याच दिवसातून आज सुट्टी आहे. पण आता म्हणतात की मला ऑफिसला जायचंय. मी तर सगळं आवरून बसलेले आहे. किचन, भांडी, बाथरूम स्वच्छ धुलेलं आहे, वॉश बेसिन धुतलेलं आहे, सगळं काम झालेलं आहे फोंडजी. आणि आता म्हणतात की मला ऑफिसला जायचंय. माझा मूड हाफ केला तुम्ही फोंडजी. मला सुट्टी आहे का नाही तू नाही ठरवायचं, मला विचारायचं तुम्ही आज घरी आहे का. मी तुम्हाला विचारलं तर जायचं का शॉपिंगला, उत्तर दिलं का? नाही दिलं. त्याचा अर्थ काय मग, तू घ्यायचा का? तुम्ही का नाही उत्तर दिलं की मला जायचं ऑफिसला, परत विचारायचं, नाही जायचंय. परत विचारायचं. ते बघा आशे करतात, नेहमी आशे करतात. माझा सगळा मूड हाफ झाला. दादू, अरे पंखा लावायची काही आवश्यकता नाही बाळा, एवढी तर थंडी वाजती आहे. मग दादूचं गाणं ऐका. कुठलं गाणं म्हणत होता? लाईफ बॉय. वा वा वा, खूप प्राचीन ब्रँड आहे रे ते, जुनं ब्रँड आहे. सॉरी, जुनं. फोंडजी चाललात ऑफिसला? फोन करतो, तू तारीख किती आहे ऑफिसमध्ये? ऑफिसच्या जवळ, सॉरी, ऑफिसच्या जवळ येते. ठीक आहे, लावा मला फोन. बरं ठीक आहे, जाऊ ना. मला एक कपडे घ्या, 4-5 ड्रेस. प्यार से देखो फोंडजी, गुस्से से मत देखा करो. आओ जो. ओ, माझा मना पण आलेला आहे आता जस्ट. हांजी, मच्छर चावले ग लेकराला. आज स्वच्छता अभियान केलं मनाने माझ्या. खूप चावले रे, टेंग चाललेले आहेत. मग जेवण केलं की नाही, काय खाल्लं की नाही? वडापाव खाल्ला, इडली आणि वडा मिक्स नाही का. हाँ हाँ, बाप रे बाप, तूने तो बहुत अच्छा नाश्ता कर दिया, खा लिया. यस. मग काय केलं आज? रिझनला जाऊ. आज काय केलं, वृक्षारोपण केलं वरती एकदम टोकावर, चतुर्शीमीच्या टेकडीच्या वरती. छान छान, खूप चांगलं काम केलेलं. नंतर पण सॅग्रिगेशन केलं आणि आलो. मग कॉलेजला चेकिंग करून आलो फक्त. लेक्चर अटेंड नाही केले आज? प्रॅक्टिकल असतं ना? नसतं, आज प्रॅक्टिकलच असतं. केलं की नाही, अटेंड केलं की नाही? प्रॅक्टिकल मध्ये चेकिंग होते. अच्छा ठीक है, हो गया मेरा पुत्र, बहुत अच्छा काम किया मेरे पुत्र ने. यस. स्लो राइडिंग, गो केअरफुली एंड कम केअरफुली. यस, एब्सोल्युटली. टेक केअर. ओके, चला मना तर मित्राकडे चाललेला आहे. और जो पुत्र, कितने पैसे कमा लिए अभी तक? हाँ जी. के लिए नहीं खेलते, कितने बार बताया हमने. किसके लिए खेलता है फिर? मजे के लिए खेलते हैं. मजे के लिए, ठीक है, काम भी मजे के लिए करो. चला आता मी एका ब्लाउजला हात शिलाई करते. चला आता मी एका ब्लाउजला हात शिलाई आणि हुक लावलेला आहे. लाइट क्यों लगाई बेटा? अंजी दादू, धन्यवाद. दरवाजा पोछ रहे हो आप.
बाळा इथे डाग पडलाय, इथे थोडस डाग नाही निघणं, तर चिकट डाग आहे. नकान निघते ना बाळा, काढ. हे बघ थोडीशी पावडर लाव बाळा, नाही काढायचं. पावडर लाव राजा. अच्छे से पोहोचले. आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आमचा वॉचमन पार्किंग पण झाडू मारत आहे आता. आणि आता जस्ट फोंडेजी सुद्धा आलेले आहेत, त्यांच्यासाठी मी आता गॅससाठी चहा उकळायला ठेवलेला आहे. आज शॉपिंगला जायचं आहे त्याच्यामुळे लवकर आलेले आहेत. मी त्यांना 2-3 वेळा फोन केलाय की आजचे दिवस लवकर या लवकर या, म्हणून ते लवकर आलेले आहेत. हे बघा बैठे हे फोन लेके, नाही खडे हे फोन लेके. फोंडेजी चहा ठेवलाय तुमच्यासाठी, लवकर आलात म्हणून. नो रिप्लाय. इथं पण काय फोंडेजी. फोंडेजी अपन दोनों आज मस्त घूमेंगे, बाहर खा पी के आएंगे. घर की चिंता मत करियो आप, आज मस्त फिरूया आपण. चिंता करणे माझा धर्म आहे, त्यामुळे सगळ्यांचा विचार करणं आवश्यक आहे. राम कैसा होगा आपका. चला ना आपण दोघं फिरूया. मनातच उद्या सकाळी येणार आहे, मित्राकडे गेलेला आहे. गाडी घेऊन गेला तो. तर मला माहित नाही फोंडेजी कुठली गाडी गाडी घेऊन गेला तुझी. काय करे. चहा सुद्धा चांगला उखळलेला आहे. आता दूध घालते चहामध्ये. चला चहा पण चांगला उखळलेला आहे. आता देते सगळ्यांना. इथं बिस्किट पण ठेवलेले आहेत. दादूला पण चहा देणार आहे आज मी. दादू लीजिए, गेम खेल के थक गया पुत्र, लीजिए चाय बिस्कुट. कैसी बनी है चाय, अदरक वाली? कमी करो. हे राम क्या प्रॉब्लम है आपका फोंडेजी, पिया करो, दिया है उतना. एक खाते बिस्किट में. नाही खा. नको नको. चहा पिऊन झालेला आहे फोंडेजी, निघायचं आता. चलिए दादू येऊ का बाळा. उरलेली कामं कर, ठीक आहे. आती हूँ. तुझको कुछ लाना है? लाव कुछ तो. नाही तर चला आमच्या बरोबर. याला वेगळी स्वतंत्र शॉपिंग करायची असते. ठीक आहे आती हूँ. बसू फोंडेजी. दिवाळीसाठी सजलेले आहेत सगळे मॉल, दुकानं, बाजारपेठा. वा 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 खूप सुंदर दिसत आहे मॉल. फोंडेजी तुम्हाला काय घ्यायचं देखेंगे. चला 1 तास तरी आम्हाला शोधायला लागणार आहे. साईज वगैरे, आवड ना आवड हे सगळं बघावं लागेल. बघतो आता. मी तर माझे कपडे सिलेक्ट केलेले आहेत, पण फोंडेजी बघा असेच थांबलेले आहेत. फोंडेजी सिलेक्ट केले कपडे, मला आवडले. नाही आवडले. त्या साईडला बघा किती शर्ट्स आहेत. त्यांची ऑफर कशी माहिती का. हा 4000चं कपडा 1000चं घेतलं की 500 रुपये ऑफ. हा मग तसंच आहे ना फोंडेजी. फोंडेजीना अजिबात कपडे नाही आवडले. एक शर्ट फोंडेजीना आवडलेला आहे, हा ग्रे कलरचा. ट्राय करून बघा. चादर. हे राम मला का नाही आवडत काय माहित, चांगला वाटतोय फोंडेजी. फायनली माझी तर शॉपिंग झालेली आहे. फोंडेजी बोलले की नंतर घेतो. त्यांना इकडचं काही नाही आवडलं. फोंडेजी तुमचं काय नको. फोंडेजी माझ्या कपड्यांचा झोला घेऊन फिरत आहेत. मी आता बिल करतो आणि घरी जातो. जवळजवळ 2-3 तास झाला मी या मॉलमध्येच फिरत आहे. मलाच वेळ लागला चॉईस करायला. चला माझी तर शॉपिंग झालेली आहे आणि फोंडेजीने हे घेतलेलं आहे. चले लागेल ना किती बाहेर अजून. हाँ जी ठीक है चलो. माझ्याकडे तो पैसे वो जो तुमच्याकडे पैसे पण तुम्हीच द्यायचं. आप ही ने कॅरी करना है सब. तो म्हणत होता वायरवाला घ्या. वायरवाल्याचा प्रॉब्लेम होतो माहितीये का. वायर अडकायची भीती वाटते. अच्छा हा माझ्या शॉपिंगची एवढी बॅग. चला आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.